हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश डे 8. आपण शिकत आहे मोस्ट कॉमन वर्ड. इंग्रजी लँग्वेजमधले 1000 आपण महत्त्वाचे शब्द शिकत आहे. तर आजचा डे 8 आहे, म्हणजे मी याच्या पहिले 7 व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे, म्हणजे 700 शब्द आपण शिकलेले आहोत. तर हे शब्द तुम्ही शिकले नसेल तर शिकून घ्या, म्हणजे व्हिडिओ बघून घ्या. कारण हे शब्द जर तुम्हाला माहीत असले तर तुम्हाला इंग्रजी बोलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. म्हणून हे शब्द आपल्याला माहीत पाहिजे. कारण जर आपल्याला शब्दच माहीत नाही राहिले तर आपण काही बोलू शकणार नाही. जसं आपल्याला माहीत आहे का पेनला पेन म्हणते, पण पेनला पेन म्हणते हे माहीत नसेल तर तुम्ही बोलणार काय? जसं तुमच्या हातात आता मोबाईल आहे तर मोबाईलला मोबाईल म्हणते हे जर माहीत नसेल तर तुम्ही बोलणार काय? म्हणून तुम्हाला जर शब्द माहीत राहिले तर तुम्ही इंग्रजी बोलू शकता. म्हणून आपल्याला हे शब्द अत्यंत महत्त्वाचे आहे. तर आता आपण पुढचे शब्द शिकूया. पण त्यापूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर आपण आता पुढचे शब्द शिकणार आहे. हे शब्द तुम्हाला माझ्या पाठोपाठ म्हणायचे आहे, म्हणजे तुमच्या जिभेला सवय झाली पाहिजे. चला म्हणा. गेस, अंदाज लावणे. नेसेसरी, आवश्यक. शार्प, धारदार. जसा चाकू आपला कसा असतो, शार्प असतो, म्हणजेच धारदार. विंग म्हणजे पंख. आणि कोणता असा पक्षी आहे ज्याला पंख तर आहे पण तरी तो उडू शकत नाही? तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करा. ठीक आहे. म्हणजे सर्व पक्ष्याला पंख असते पण सर्व पक्षी उडत नाही. तर कोणता पक्षी असा आहे जो उडत नाही ते तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करा. चला पुढचा शब्द. क्रिएट, निर्माण करणे. नेबर, शेजारी. वॉश, धुणे. बॅट, वटवाघूळ. आणि आपली क्रिकेटची बॅट, दोघांचं स्पेलिंग सेम आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा. एक बॅट वटवाघूळ जे रात्री उडते, ज्याच्यापासून कोरोना फैलला होता ते वटवाघूळ, आणि एक बॅट आहे क्रिकेटची. रॅदर म्हणजे त्याऐवजी. क्राऊड, गर्दी. कॉर्न, मक्का. कम्पेअर, तुलना करणे. पोयम म्हणजे कविता. आता बघा, पोयम हा जो शब्द आहे ते इंडियन लँग्वेजमध्ये पोयम म्हणतात, पण याचा जर ब्रिटिश आणि अमेरिकन जर उच्चार घेतला तर याला फक्त पोम म्हणतात. ई सायलेंटला ठेवतात. तर तुम्ही पोम म्हटलं तरी बरोबर आणि पोयम म्हटलं तरी बरोबर येणार. याच्यात काही चुकीचं नाही आहे. स्ट्रिंग, दोरी किंवा तंतू. बेल म्हणजे घंटा, जे तुम्ही मंदिरामध्ये बघितले असेल देवळात, त्याच्यानंतर तुमच्या शाळेमध्ये पण असेल ते बेल. डिपेंड म्हणजे अवलंबून असणे. मीठ, मांस. रब, चोळणे. ट्यूब, नळी. फेमस म्हणजे प्रसिद्ध. डॉलर म्हणजे डॉलर, अमेरिकेचा हा रुपया आहे. जसं आपल्याकडं रुपया चालतो तसं अमेरिकेमध्ये डॉलर चालतात. स्ट्रीम, प्रवाह. फिअर, भीती. साईट म्हणजे दृश्य किंवा नजर. थिन, बारीक. ट्रँगल, त्रिकोण. प्लॅनेट, ग्रह. हरी म्हणजे घाई करणे. तो हरी नाही तुमच्या वर्गातला किंवा तुमच्या शेजारचा हरी नाही, तर हरी म्हणजे होते घाई करणे. चीफ म्हणजे प्रमुख. कॉलनी, वसाहत. क्लॉक म्हणजे घड्याळ. माईन, माझे किंवा खान. जे KGF पिक्चर बघितला असेल ना तुम्ही, तर त्याच्यात सोन्याची खदान होती ना, तर त्या खदानला माईन म्हणतात. तर खान म्हणजे माईन आणि माझे पण माईन. टाय, बांधणे किंवा टाय. जसं क्रिकेटचा सामना होतो तर तो टाय होतो, म्हणजे समजा भारतानं 130 रन काढले असेल आणि श्रीलंकेनं पण 130 रन काढले असेल, तर दोघांचे पण सारखेच रन झाले, तर त्याला म्हणतात टाय. आणि एक टाय आहे बांधणे, जे तुम्ही गड्यामध्ये बांधता शाळेमध्ये जाताना. एंटर म्हणजे प्रवेश करणे.
मेजर म्हणजे प्रमुख किंवा मुख्य. फ्रेश ताजे. सर्च म्हणजे शोध घेणे. जे तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करता म्हणजे काय करता, शोधता. तुम्हाला जे गोष्ट माहीत नाही ते तुम्ही गुगलवर जाऊन शोधता म्हणजे सर्च करता. तर सर्च म्हणजे शोध घेणे. सेंड पाठवणे. येलो पिवळा. गन म्हणजे बंदूक. आता दिवाळीमध्ये ते फटाक्याची बंदूक भेटते, ठिक 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 ठिक, त्याच्यामध्ये चिटकुल्या किंवा रील टाकून आपण फोडतो. ते बंदूक कोणी कोणी ह्यावेळी दिवाळीमध्ये यूज केली तर मला कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता. अलाव म्हणजे परवानगी देणे. प्रिंट म्हणजे छापणे. डेट म्हणजे मृत. स्पॉट ठिपका किंवा जागा. डेझर्ट म्हणजे वाळवंट. आणि जर तुम्हाला माहीत असेल तर मला तुम्ही भारतामध्ये एक वाळवंट आहे, त्या वाळवंटाचं नाव काय आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करू सांगू शकता. सूट म्हणजे सूट किंवा पोशाख. करंट म्हणजे प्रवाह किंवा चालू. लिफ्ट म्हणजे उचलणे. रोज म्हणजे गुलाब किंवा उगवला. अराईव्ह पोहोचणे. मास्टर मालक किंवा गुरु. ट्रॅक मार्ग किंवा रेल्वेच्या मार्गाला पण ट्रॅक म्हणतात, जे लोखंडाचे असतात ते. पॅरेंट पालक. शोर किनारा. डिव्हिजन म्हणजे विभाग. शीट म्हणजे चादर किंवा पत्रक. सबस्टेन्स पदार्थ. फेवर म्हणजे उपकार किंवा कृपा. कनेक्ट म्हणजे जोडणे. पोस्ट म्हणजे पोस्ट किंवा पद. जे तुम्ही पोस्ट टाकता ना, जसं व्हॉट्सअपवर स्टेटसमध्ये पोस्ट टाकता, फेसबुकवर टाकता, इंस्टाग्रामवर टाकता, तर त्या पोस्टला पोस्ट म्हणतात. आणि जे पद आहे म्हणजे कोण्या पदावर आहे बा, जसं पोलीस असेल, लिपिक असेल, बँकमध्ये असेल, IAS IPS किंवा कोणता मंत्री असेल तर त्यांच्या पदाला म्हणजे त्यांच्या पोस्टला पद म्हणतात. तर हे दोन्ही फरक लक्षात ठेवा. स्पेलिंग सेम आहे दोघांचे, फक्त अर्थ अलग अलग आहे. स्पेंड खर्च करणे. कॉर्ड म्हणजे तार किंवा स्वरमिलन. म्हणजे जसं तुम्ही आवाज, जसं मी बोलत आहे आत्ता किंवा तुम्ही बोलता, तर हे जे आवाज येते ते कुठून येते, तर आपल्या कॉर्डमधून येतात. त्याला वोकल कॉर्ड पण म्हणतात. जे असे तुमच्या गळ्याला असते ना, तर ते जे कोणाकोणाचं बाहेर निघून असते, कोणाकोणाचं दिसत नाही, त्याला कॉर्ड म्हणतात. तर बरोबर लक्षात ठेवा. फॅट म्हणजे मेद किंवा लठ्ठ. ग्लॅड म्हणजे आनंदी. ओरिजिनल म्हणजे मूळ. शेअर वाटा किंवा शेअर. शेअर मार्केटमधला शेअर आणि एक वाटा. स्टेशन म्हणजे स्थानक. तर बस स्टेशन पण असते, रेल्वे स्टेशन पण असते, तर त्यांना स्थानक म्हणायचं. डॅड म्हणजे वडील. ब्रेड म्हणजे भाकरी किंवा पाव. चार्ज शुल्क किंवा चार्ज करणे. जसं मोबाईलची चार्जिंग खतम झाल्यावर आपण चार्ज करतो, तर ते चार्ज. आणि एक चार्ज आहे शुल्क, म्हणजे आपल्याकडून त्याची किंमत घेतली जाते एखाद्या वस्तूची, त्याला म्हणतात चार्ज. प्रॉपर योग्य. बार बार आणि पट्टी. ऑफर ऑफर पण होते एक, आणि देणे म्हणजे ऑफर म्हणजे जसं आता दिवाळी होती, तर दिवाळीमध्ये बऱ्याचशा दुकानात ऑफर चालू असते, तर ते ऑफर. आणि एक होते देणे, म्हणजे दुसऱ्याला आपण देतो एखादी वस्तू, जसं आपण मित्राला वगैरे देतो चॉकलेट किंवा अजून काही, तर त्याला ऑफर म्हणतात. सेगमेंट विभाग किंवा भाग. स्लेव गुलाम. डक बदक. इन्स्टंट तत्क्षणी. मार्केट बाजार. डिग्री म्हणजे पदवी किंवा अंश. जसं आज म्हणत नाही आज खूप डिग्री तापमान आहे, तर ते अंश डिग्री सेल्सिअसमध्ये दाखवले जाते, तर ते
अंश आणि एक पदवी म्हणजे आपण जेव्हा ग्रॅज्युएशन होतो त्याला म्हणतात डिग्री घेतली तर ते पदवी. तर दोन्ही फरक बराबर लक्षात ठेवा. स्पेलिंग सेम आहे, फक्त अर्थ अलग अलग आहे. पॉप्युलेट वस्ती करणे, चिक म्हणजे पिलू, कोंबडीचं पिलू त्याला चिक म्हणतात. डिअर प्रिय. इनेमी म्हणजे शत्रू. रिप्लाय म्हणजे उत्तर देणे. ड्रिंक म्हणजे पेय किंवा पिणे. ऑकर म्हणजे घडणे. सपोर्ट समर्थन करणे. स्पीच म्हणजे भाषण. नेचर म्हणजे निसर्ग. रेंज म्हणजे श्रेणी. स्टीम म्हणजे वाफ. मोशन म्हणजे हालचाल. पाथ म्हणजे मार्ग. लिक्विड म्हणजे द्रव, लॉग म्हणतात. लॉग ओंडका किंवा नोंद. मिंट अर्थ होता, तर मिंटचा सेकंड फॉर्म आहे या मिंट, लक्षात ठेवा. क्वॉशंट म्हणजे भागाकार. टिथ म्हणजे दात. शेल म्हणजे कवच किंवा शंख. निक म्हणजे मान किंवा गडा. तर असे आपण अजून 100 शब्द बघितलेले आहे. तर हे शब्द तुम्ही लिहून घ्या आपल्या वहीमध्ये आणि याचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. कारण तुम्ही याचा सराव केला तर तुम्हाला इंग्रजी बोलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त याचा सराव करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करा. आवडल्यास लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्राला, बहीण भावाला शेअर करा. म्हणजे त्यांना पण इंग्रजीचे असे हे जे कॉमन वर्ड आहे ते माहीत झाले पाहिजे. होऊ शकते बऱ्याच मुलांना किंवा लोकांना याच्यातले बरेचसे शब्द माहीत असेल किंवा होऊ शकते माहीत पण नसेल. तर अशांना तर हे शब्द तुम्ही नसेल माहीत तर सराव करून घ्या. आणि माहीत असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगा की सर आम्हाला हे पहिलंच माहीत होते म्हणून. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही ह्या शब्दांचा सराव करा.